विरोधकांच्या आघाडीमध्ये केवळ जागांचाच तिढा आहे असं नाही, तर जाहीर केलेल्या उमेदवारांवर होणारे आरोपही अडचणी वाढवत आहेत। उत्तर पश्चिम मधून उमेदवारी जाहीर झालेले ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज ईडी ऑफिसमध्ये पोहोचले। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे आणि या खिचडी घोटाळ्याच्या आरोपांची शीत संजय राऊतांवर देखील उडू लागली आहे। नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले नाराज संजय निरुपम काही थांबतच नाही आहेत। आज परत एकदा पत्रकार परिषद घेऊन संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर याच खिचडी घोटाळ्यात अतिशय गंभीर आरोप केलेत। तसंच या प्रकरणात निरुपमांनी राऊतांच्या कुटुंबियांचाही सहभाग असल्याचा दावा केलाय, ते पाहूयात। महाराष्ट्रात खिचडी घोटाळा गेला कित्येक दिवसापासून गाजत आहे। आमच्या विभागाचा जो शिवसेना उबाठाचा जो उमेदवार आहे तो स्वतः खिचडी चोर आहे। खिचडी स्कॅमचे जो किंग पिन आणि सूत्रधार आहेत ते उबाठाचे प्रवक्ता स्वतः संजय राऊत आहेत। स्वतः संजय राऊतनी घोटाळा करण्यासाठी स्वतःची मिसेस, त्यांची बायको, त्यांची मुली आणि त्यांची भावाचा उपयोग केलेला आहे। त्यांची मुली विदिता संजय राऊत त्यांच्या अकाउंटमध्ये सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे 29 मे 2020 ला 3,50,000 एक पेमेंट आहे। 26 जून 2020 ला 5 लाख रुपयाचा दुसरा पेमेंट आहे। 7 ऑगस्ट 2020 ला 1.25 लाखचा एक पेमेंट आहे आणि 20 ऑगस्ट 2020 ला 3 लाखचा एक पेमेंट आहे। संजय राऊतनी स्वतःसाठी दलाली खाण्यासाठी मुलीचा उपयोग केला। तो एकदम अनैतिक आणि निकृष्ट कृत्य आहे, मी असा सांगतो। अजून तरी संजय राऊत यांची या आरोपांवर कुठलीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये, पण केवळ नाराजच राऊतांवर आरोप करतायत असं नाही, तर एकेकाळचे मित्र पक्षातील साथीदार राहिलेले आणि आता भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाणांनी देखील संजय राऊतांवर तोंडसूक घेतलंय। प्रशंसा कारण मी त्यांच्याकडून माझा प्रश्न तरी करणं अपेक्षितच नाहीये। त्यांनी फक्त माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराला प्रश्न उत्तर जास्त अधिक चांगलं व्हायचं वाटतं मला। महाराष्ट्रातले मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत की ज्यांना कुठलं राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणून त्यांची विश्वासार्हता आहे। त्यामुळे त्यांना कोणाची मतं मागायची नाहीत। त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी जाहीर भूमिका आहे। अगोदरी होती ना, आजही तीच माझी कायम आहे आणि मी तर जाहीर बोलतोच आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।